हो सुरुवात काय धमाकेदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्याच बॉल वरती गोलंदाजाचं स्वागत केलं आणि सांगितलंय वेलकम टू दी ग्राउंड, वेलकम टू दी ब्रदर्स ट्रॉफी 2025 षटकार. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर दमदार स्ट्रोक आला, त्यानंतर मात्र शांत पवित्र आजमावताना फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळाले. हे फार महत्वाचं आहे. चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळणं, यजमान विपक्ष महिमानी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉल तयार, सॉफ्ट हँड ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतः फॉरवर्ड मध्ये बॉल अडवलं जात आहे. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. समाप्ती झाली आहे निर्धाव चेंडूची. डॉट बॉल रेशो वाढवावा लागेल गोलंदाजी करताना. चांगली गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. योग्य टप्पा, अचूक टप्पा आणि भेदक मारा ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या मॅच मध्ये सुरुवात दमदार झाली, त्या अनुषंगानं कुठेतरी धावांची गती थांबवणं, कमी करणं हे गोलंदाजासाठी देखील फार महत्वाचं आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट कट करायचा होता. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही या चेंडू आणि बॅट मध्ये. थेट विकेट किपरचा वेध घेताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. समाप्ती होतीये डॉट बॉलची. निर्धाव चेंडूची झालेली सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन नामांकित पंच खर तर योगीराजे बुटेरे सर, आता बक्या डॉन म्हणून त्याची नेहमीच ओळख राहिलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला कल्याण ग्रामीण मुरबाडचे क्रिकेट दणानून सोडणारा तो खेळाडू प्रवीणजी विषय उर्फ भावड्या. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतं. बघा अशा प्रकारचे फटके जर वारंवार येत राहिले तर मात्र यजमान संघाला उत्तरार्धामध्ये बॅटिंग करताना बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. सॉफ्टवेअरने डिफेन्स केला. पॉईंटच्या दिशेने एका सिंगल साठी ओव्हरची झाली समाप्ती. प्रवीणजी बिशे सरांचा इशारा आलाय. षटक क्रमांक पहिलं पूर्ण, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15. ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप ट्रॉफी 2025 एक बेहतरीन प्रतियोगिता देखिए बात करेंगे हमारे साथ आज कमेंट्री बॉक्स में विश्वास जी के ने कोंडरी नेटवाला के एक बेहतरीन कमेंटेटर देखिए पहले ओवर का खेल समाप्त पर 15 रन जरूर स्कोरबोर्ड पर लगते हुए। हालांकि देखिए इस मुकाबले में हम बात करेंगे तो खेल का ये पहला सत्र होगा विश्वास, और पहले सत्र में यहाँ पर अच्छी बल्लेबाजी करनी होगी। बॉल तयार, ओल ऑफ करायचा होता। ओल ऑफ केलाय, संपर्क कसा आहे आता कळेल, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत, कॅच कंप्लीट। विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज बाद, सर्व काही सुरळीत सुरू होतं, पण तिथे मैदानाच्या आतमध्ये घडलेली घोर चूक फलंदाजाकडून, फलंदाजाला मात्र स्वतःची विकेट गमावावी लागेल। ही इज गॉन।
हो ऑन साइडला लॉप केलाय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. वन मोर विकेट डाऊन. पहिल्या ओव्हर मध्ये धावांची गती तब्बल 15 आणि या ओव्हर मध्ये विकेट आणि विकेट आपल्याला पाहायला मिळतात. एकही धाव खर्च केली नाहीये. गोलंदाज ऋतिकनं 2 विकेट मिळवल्यात. वॉट बॉलिंग. नवीन फलंदाज कोण? अत्तर. नवीन फलंदाज अत्तर मैदानामध्ये येतोय. यावेळेस आडव्या बॅटनं ऑन साइडला खेचायचा होता. थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहिजे. बघा विश्वास या ओव्हर मध्ये कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाहीये. 2 विकेट इथे मात्र गमावलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि धावसंख्या 15 आहे. कोणत्याही प्रकारची वाढ झालीच नाहीये नीरज. आणि घोटसाईचा मथुर म्हणून ज्याची ओळख राहिली तो गोलंदाजी मार्क वरती आलाय आणि मथुरने मात्र काय कारनामा केला बघा. किती विकेट मिळवले? तब्बल 3 ओव्हर हॅट्रिक संपादित करत असताना मेडन षटक हाताळण्याचा कारनामा केलाय. घोटसई का मथुर आहे आणि या घोटसईच्या मथुरनं मैदानाच्या आतमध्ये विक्रम नोंदवलाय. ओव्हर हॅट्रिक संपादित करताना निर्धाव षटक हाताळलंय. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. स्क्वेअर द विकेट नाही. व्हाईट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. अतिरिक्त धाव मात्र मिळते. यापूर्वी निर्धाव षटक जर आपण पाहिलं तर यापूर्वीच्या मॅच मध्ये एक असा कारनामा झालेला आपल्याला पाहायला मिळाला जरूर. मला तर वाटतंय ऋतिकनं गोलंदाज होता सज्ज पुन्हा एकदा. ओ वॉट बॉलिंग. पहिल्या ओव्हर मध्ये प्रचंड धावा आल्या पण त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि काय घडलं एक्झॅक्टली प्रवीण विषय सर कळवायचं आहे. मला तर वाटतं फलंदाजाला बाद घोषित केले की काय.
आणि या ओव्हरमध्ये वाईड बॉलने सुरुवात झाली, त्यानंतर विकेटचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. विश्वास जर तुम्ही पाहिलं तर गेल्या जवळपास 9 चेंडू मध्ये फक्त एकच धाव आली आणि तब्बल 4 विकेट गमावलेले तुम्हाला पाहायला मिळतील. ब्रदर्स ग्रुप चषकामध्ये यजमान संघाने मात्र घरचा साज दाबत असताना काय जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हर मध्ये जरूर असं वाटलं की फाटीच्या बाहेर गाडी जाते की काय, पण त्यानंतर पुन्हा मथुरनं खेचलं अक्षरशः. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर उदय असं वाटलं की अतिरिक्त धाबा खर्च करतात फार, कारण जवळपास 2 षटकार, एक डबल, एक सिंगल, त्यानं 15 धाबा खर्च केला होता, पण त्यानंतर जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजाची देखील. निलेश मांत्रवाचं काहीतरी सेटिंग आज करून आलेले आहेत आणि अगदी ती सेटिंग योग्य ठरलेली आहे. नालिंबी संघ कर्णधार आपण असाल तर लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क साधा. नालिंबी संघ कर्णधार जर इथे उपस्थित असाल तर आपण लवकरच संपर्क साधा. मॅच शेड्यूल नुसार खेळवल्या जातील, बट जर नालिंबी टीमचे कर्णधार इथे असतील तर आपण बॉल तयार. बॉलिंग मार्क वर पुढचा बॉल. क्रिकेटचा खेळच असा, एका क्षणाला तुम्हाला हिरो, दुसऱ्या क्षणाला झिरो बनवण्याचं सामर्थ्य असतं त्या खेळामध्ये. काल हो ऑन साइडला खेचलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, जज करतील. येस डेफिनेटली वेल जज कॅच. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका मागोमाग एक देत धक्का लागतोय. आणखीन एक फलंदाज बाद. गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा निलेश यावेळेस आपण पाहतोय. पडल्यानंतर राईज होतो चेंडू. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी बहुत बॅटर. षटक क्रमांक 3 देखील पूर्ण. या ओव्हर मध्ये देखील मला तर वाटतंय पंच एक चेंडू शिल्लक आहे अशी आम्हाला माहिती स्कोरर देतात नाही. पहिला वाईट बॉल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट, मग डॉट, विकेट आणि डॉट. नालिंबी संघ कर्णधार आपण लवकरात लवकर संपर्क साधा. ऋतिक गरज विनंती आहे मित्रांनो, तुमच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा अपुरी आहे, त्यामुळे थोडंफार सहकार्य आपलं असू द्या. निधी चायनीज कॉर्नर, शांती सागर बेअर शॉप, जय मल्हार दाबा, करण बेअर शॉप, एवन दाबा, दादूस चायनीज कॉर्नर आणि अन्वित वॉटर सप्लायर्स या सर्वांचं मोलाचं योगदान आमच्या स्पर्धेला लाभलेलं आहे. ब्रदर्स ग्रुप फ्रेंड्स, खर तर मित्र मुलांची मैत्री म्हटलं की त्यामध्ये मैत्रीत्व कमी आणि बंधुत्व जास्त असतं. बंधुतुल्य प्रेम प्रत्येकाचं आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. आज आमचे बंधुतुल्य मित्र विश्वास केने या हंगामामध्ये खर तर फार दिवसांनी नाही, मात्र विश्वास आपली फार महिन्यांनी भेट झाली, पण नेहमीच जेव्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे विश्वास असतात तेव्हा मात्र एक खेळीमेळीचं वातावरण नेहमीच राहतं. आणि जेव्हा तुमच्या आवडीचे तुमचे मित्र तुमच्या सोबत संपूर्ण दिवसभर असतात तेव्हा दिवस कसा जातो हे कळतही नाही. आज ग्रामीण टेनिस क्रिकेटची देखील टीम आहे.
साहिल भोईर मानेरे, राजा जोशी मानेरे, नीरज साळुंके मानेरे. त्यामध्ये नीरजची प्रचंड मेहनत नेहमीच टेक्निकल रूम मध्ये आपण पाहतो. आणि दोन्ही ऑफिशियल कॅमेरामॅन दुसा किंग राजा जोशी आणि डबल इन द केसरी मानेरे अर्थात साहिल भोईर यांना तुम्ही पाहतात. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटची जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून तेजस भोईर सोबत आहेत. कौतुक आहे त्यांचं देखील, कारण पैशाचा मोह आजच्या तारखेत कोणालाही आवडता येत नाही. पण तेजस भोईरकडे असे खरं तर मुलं त्याने जमा केल्यात ज्यांना कधीच पैशाचा मोह आलाच नाही. या चॅनलला स्वतःचं चॅनल समजून नेहमीच ते चांगलं कार्य करत असतात. 100% एफर्ट्स देणं हे त्यांच्या हातात आहे, त्यांना माहित आहे. आणि ते प्रत्येक वेळेस तेवढे एफर्ट्स देताना पाहायला मिळतात. जणू काही स्वतःचीच वाईन आहे त्या प्रकारे त्यांचं कार्य नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. फुल टॉस होता. ओ कॅच ड्रॉप. यष्टांच्या मागे राजूला तुम्ही पाहता विथ सिंगल ग्लव. एकाच हातामध्ये ग्लव्स परिधान त्याने केलेले. काल संग्राम 11 नितलाशा विकेट किपरला आम्ही पाहिलं. लेदर बॉल मध्ये जे विकेट किपर जे ग्लव्स वापरतात ते खरं हातात त्याने परिधान केलं होतं आणि तो यष्टीरक्षण करत होता. पण विश्वास आवर्जून उल्लेख करेन की एकही चेंडू त्याच्या हातातून निसटला नाही. त्यामुळे ग्लव्स जर तुमच्या हातामध्ये असले ते वेगळी ग्रिप मिळते बॉलला. मॉडर्न डे क्रिकेट या सगळ्या नवीन गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. सावळेचे किरण पवार बॉल जेव्हा डोळ्यावरती आदळला होता तेव्हा मात्र नवीन ग्लेअर्स परिधान करून त्यांना आपण खेळताना पाहिलं. आणि आज मॉडर्न डे क्रिकेटमध्ये फार क्रिकेटपटू तुम्ही पाहता जे ते स्पेशल ग्लेअर परिधान करून खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे मॉडर्न डे क्रिकेट आहे, सगळ्या काही नवीन गोष्टी आहे. गोलंदाज म्हणून स्वतःचं अस्तित्व टिकवणं आता फार कठीण झालंय. सिद्धू पाटील सोबत आमची कालच चर्चा झाली. त्यांनी सांगितलं ॲज अ बॉलर प्रथमेश गोलंदाज म्हणून आता प्रत्येकाचं मरणच झालंय. कारण ज्याच्याकडे व्हेरिएशन नाही तो गोलंदाज म्हणण्याचा लायकीचा नाही. त्याने डायरेक्टली असं वक्तव्य केलं. कारण एकाच टप्प्यावरती वारंवार तुम्ही जर गोलंदाजी कराल तर मात्र तुमची खैर नाही. कारण फलंदाज आता काय करतात अक्षरशः यष्ट्यांच्या मागे येऊन देखील फटके घेतात. अनऑर्थोडॉक्स क्रिकेट प्रचंड वाढलेले आहे आणि फलंदाजाकडे नवीन नवीन स्ट्रोक्स आले. त्यामुळे ॲज अ बॉलर आता आपल्याला वेगवेगळे गोलंदाजीमध्ये स्वरूप आणणे फार महत्वाचे आहे. 6चे 6 चेंडू वेगळी हाताळण्याची तुमच्यामध्ये धमक असायला हवी हे त्याने काल वक्तव्य केलं. आणि खरंच पूर्वीचं क्रिकेट जेव्हा आम्ही आमच्या वडिलांकडून आमच्या मामांकडून ऐकतो तेव्हा आश्चर्य वाटतं की खेळायचे तरी कसे. पूर्वीचं क्रिकेट म्हणजे MRI बॉल असायचा. सुरुवातीला 2 ते 3 ओव्हर त्यांना अलॉंग दी कार्पेट सिंगल डबलने खेळावं लागायचं आणि त्यानंतर जाणून बुजून फलंदाज बाद व्हायचे जेणेकरून नवीन हिटर येतील आणि शेवटच्या 2 ते 3 ओव्हरमध्ये ते चांगल्या धावा बनवतील. हे पूर्वीचं क्रिकेट होतं. आता सगळ्या काही गोष्टी तुमच्या सोयीस्कर झालेल्या. तुम्हाला 360 ग्राउंड आहे. आउटफील्ड इतकी सुंदर आहे. पहिले बांधातून खरं तर फिल्डरला धावावं लागायचं त्यामुळे त्यांची गमचक व्हायची. पायामध्ये आता 10-10, 15-15 हजाराचे खेळाडू शूज घालतात. पूर्वी पॅरागॉनचे चप्पल असायची पायात, कधी कधी चप्पलही नसायची. काट्या कुट्यातून तसंच धावत ते क्षेत्ररक्षण करायचे. आता ड्रेस कोड आलाय. पूर्वी कोणी शर्ट आणि पॅन्ट वर केली, शर्टचे स्लीव फोल्ड केले की लागले खेळायला. असं क्रिकेट होतं. क्रिकेटच डेव्हलप झालंय. क्रिकेटमध्ये पैसा आला, क्रिकेटमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आलं आणि क्रिकेट विकसित होत गेलं. आणि आज क्रिकेटवरती उदरनिर्वाह करणारे बरेचसे लोक तुम्हाला पाहायला मिळते. एखादी क्रिकेट टुर्नामेंट असली की खरं तर त्यामधून आमचे स्कोरर असतील, आमचे लाईव्ह टीम असतील, आमचे पंच, आमचे समालोचक हे खरं तर त्यांच्यासाठी आर्थिक सहकार्य होतं. आणि त्यासोबत जर तुम्ही पाहिलं तर अनेकांच्या रोजगार अनेकांना उपलब्ध करून देण्याचं साधन म्हणजे क्रिकेट. कारण एखादी टुर्नामेंट असली की बाहेर हातगाडी स्टॉल्सवाले तुम्ही पाहतात ते गोळेवाले असतील किंवा फूड स्टॉल असतील, वडापाव असेल, XYZ काही प्रत्येकाचा उदरनिर्वाह या खेळातून होतोय. म्हणून आज एक क्रिकेट फक्त खेळ ही एक भावना झालेली आहे. धावसंख्या 24-24. विश्वास पहिल्या ओव्हरमध्ये जवळपास 15 होत्या. त्यानंतर धावांची गती मात्र हवी तशी वाढली नाही. कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये एकही धाव आली नाही, 3 विकेट. तिसऱ्या ओव्हरमध्ये एकच धाव आली व्हाईट बॉलच्या स्वरूपात, तिथे देखील 3 विकेट. चौथ्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आल्या पण तिथे एकही विकेट गमावली नाही. धावसंख्या आपण पाहतात ती 25 आणि 1 26 26. ब्रदर्स ग्रुप आज दिवसभर जरूर या गोष्टीचा उल्लेख केला जाईल. ओ फटका चांगलाय, कन्वर्ट केलं या फटक्याला चौकारामध्ये. व्हॉट अ सुपर स्ट्रोक. ज्या फटक्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती अखेर तो फटका आलाय. 4 धावा.
आता डोक्यावर बसल्यात अक्षरशः. आपल्या आगरी कोळी गीतच वाजू द्या. महाराष्ट्रात आपली संख्या कमी आणि त्यांचीच वाढत चालली. आता असा हाल झाला की आपलीच मोरी आणि टिंब टिंब. कळणाऱ्याला कळेल तर म्हणजे ताक. कारण पहिले कहर असं बोलल्यावरती समोरचा थरकाप व्हायचा. आता कहर बोलल्यावर तेरा क्या आहे असं विचारलं जातं. वाईट वाटत्या गोष्टी सब. महाराष्ट्र बदलतोय, मुंबई बदलते. खरी मुंबई आगरी कोळ्यांची असं आम्ही नेहमी सांगायचो. महाराष्ट्राला लाभलेली मोठी भव्य कोकण किनारपट्टी, त्या समुद्राला दैवता समान पूजत असताना मासेमारीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणारा कोळी समाज आणि त्या अगदी समुद्र किनारपट्टीच्या बाजूला मिठाची आगर बनवून त्यावरती आपला उदरनिर्वाह करणारा आगरी समाज. खरं तर या आगरी कोळी समाजाची दहशत काय आहे ती त्यांनाच माहिती. आणि खरं तर आज परप्रांतीयांची जोरी इतकी वाढली आहे की मी या गोष्टीचा उल्लेख केला की आपली मोरी आणि जे काय घडतंय ते आता हरकत नाही. पण आपण जर एकत्र राहिलो नाही खरं तर हाताची 5 बोटं जोपर्यंत खुली आहेत तोपर्यंत त्याचा इम्पॅक्ट पडत नाही. पण जेव्हा ती 5 बोट बंद होतात, एकत्र येतात, तेव्हा ती हाताशी एक मूठ बनते. आणि असं एकत्र आपल्या आगरी कोळी समाजाला राहावं लागेल. आम्ही नेहमी कुठेही गेलो तरी या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतो की आगरी कोळी घड्याळाच्या काट्याप्रमाणे असतात. कधी लवकर एकत्र येत नाही, पण एकत्र आले की कोणाचे 12 वाजवल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे गर्व नाही तर माज आहे या आगरी कोळी समाजात आम्ही जन्म घेतला. आज धर्माबद्दल समाजाबाबत मी आवर्जून बोलेन, कारण प्रत्येकानं हे ऐकणं आणि धर्म एकत्रित करणं, खरं तर धर्मासाठी एकत्र येणं आणि आपल्या समाजासाठी एकत्र येणं फार महत्वाचं. आपली भाषा खरं तर वापरण्याची आज बऱ्याचशा नवीन पिढीतील मुलांना लाज वाटते. पण जर आपली भाषा टिकली तर आपली जात टिकेल आणि जात टिकली तर आपण टिकू. त्यामुळे आगरी आहोत हा अभिमान बाळगा आणि आगरी भाषेचा आवर्जून सर्वांनी वापर करा. डाव संपला. पहिला डावा अखेरीस धावा झाला धावफलकावरती त्या 31-31 आणि 32 धावांचं टार्गेट. यदा कदाचित माझ्या बोलण्याने कोणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागेन, पण जे काय बोललो त्यामध्ये काही चुकीचं मी बोललो नाही असं मला वाटतंय. त्यामुळे जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आपण करूया परिवर्तन आणि ऐकूया मायक्रोफोन वरती आवाज. टिटवाळा असतील नामवंत समालोचक, खरं तर फार कमी कालावधीमध्ये ॲज अ कॉमेंटेटर म्हणून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं. ऑल इन वन. खरं तर पेशाने आपण पाहिलं तर मला वाटतं ते इंजिनियर आहेत. त्यासोबत तुम्ही पाहिलं तर फायनल टच स्पा अँड सलॉन खरं तर त्याचे प्रोप्रायटर आहेत. आणि ग्रुप ग्रामपंचायत कोंडेरी सदस्य त्यांना तुम्ही पाहतात. ऐक्या आवाज आमचे बंधू दिले मित्र विश्वासी केने सरांचा. थँक्यू.
धन्यवाद प्रथमेश ठाकूर सर. आणि जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 32 धावा. 32 धावांची आवश्यकता. काल आमच्या संभेत आमचे रोशन संदे सर होते आणि आज प्रथमेश ठाकूर आहेत आणि उद्या देखील लगेच आमचे नामबंद समालोचक व्हॉइस ऑफ भाल अर्थातच आमचे परिबीट्स चे सर्व सन्माननीय बागीजी म्हात्रे हे देखील सलग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण की समालोचकांची जबाबदारी आमच्यावरती लादली होती आमच्या अनिकेत धुमाळ यांनी आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला गोड आवाज पोहोचवण्याचं आम्ही देखील तंतोतंत काम केलंय. नक्कीच नामवंत समालोचक आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. खऱ्या अर्थानं संपूर्ण कल्याण नव्हे तर महाराष्ट्राच्या अवतीभोवती फिरणारे नक्कीच समालोचक आहेत. आज आमचे प्रथमेश ठाकूर जळगाव असेल, रत्नागिरी असेल, रोहा असेल, गुजरात असेल, नक्कीच या ठिकाणामध्ये नेहमीच ते समालोचन करत असतात आणि आज त्यांचा देखील आवाज आपण ऐकतोय. जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे. स्ट्राईक एंडला असं बॅटर उदय, त्याच्या सोबतीनं संकेतला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती वैभव. हो, वैभवचा हा चेंडू फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु बादशाह टो एंडला इथे मात्र चेंडू आदळला आणि हा चेंडू इथे निर्धाव. खरं तर स्पर्धा देखील तितकीच महत्वाची. ब्रदर्स ग्रुप आणि ब्रदर्स म्हटलं की भाऊ आळाच आणि भाऊ म्हणजेच नक्कीच जीवाला जीव देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहत असतो आणि सर्व भावासारखी ही मंडळी आपण पाहतो या स्पर्धेला. आमच्या अंपायर्स कॉमेंटेटर नेहमी सातत्याने टच मध्ये असतात. त्यामध्ये आमचे लाईव्ह टेलिकास्ट टीम असेल सातत्याने नक्कीच क्रिकेटनं प्रथमेश आवर्जून सांगेन की क्रिकेटने काय दिलं तर क्रिकेटनं जीवाभावाशी माणसं प्रत्येक गावागावामध्ये तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण नक्कीच असं कुठलं गाव नाही तिथे आपले नक्कीच 4 ते 5 मित्र नसतील. यस, नक्कीच प्रथमेश ठाकूर देखील सांगतात की परवाच्या रात्री 3:30 वाजता बाईक बंद पडली आणि तेवढ्या रात्री आजूबाजूच्या गावातील लगेचच तिथं त्यांना हेल्प आली. 2-3 जण आली कारण की हे प्रेम आहे. नक्कीच नेहमीच आपण साधारण ट्रॅव्हल करत असतो आणि ट्रॅव्हल करत असताना काही घडामोडी घडल्या तर लगेचच जवळची माणसं जवळचे मित्र लगेचच स्पॉटला येत असतात आणि हे क्रिकेटचं प्रेम आहे मित्रांनो. मैत्री नेहमीच पाहतो इथे मात्र फटका दमदार आहे परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक क्या बात आहे. कमालीचा झेल, फलंदाज फेल, उदय शाखेडीचा अंत. उदय बॅक टू द पवेलियन. आज डीजे सतीश देखील आमच्या संवेद जोडले जातात आणि नक्कीच त्यांचा देखील संगीत आपण पाहतोय. वाशिंद आणि चांगलं संगीत आणि नक्कीच आपण मैत्रीचं बद्दल चर्चा करत. डीजे मास्टर आले आपले डीजे तुषार मडके पाडायचे आणि मुरबाडची स्पर्धा होती. प्रथमेश रात्रीचे 2 वाजले होते आणि स्वतःच्या घरी त्यांनी आम्हाला नेलं की सर एवढ्या रात्री जाऊ नका, लांबचा प्रवास आणि त्या अनुषंगाने त्यांचं देखील मी कौतुक करेन. ही जीवाभावाची मित्र आहेत आणि अशा घटना आपण पाहत असतो कारण की एखादा आपल्या सोबतचा मित्र जर रात्रीचा प्रवास करत असेल तर त्याला आपल्या घरी बोलावणं, तशी जेवणाची आंघोळीची सर्व काही व्यवस्था आणि त्यात आमचे निखिल ठोंबरे सोने पे सुहागा कारण की त्यांचं देखील तितकंच प्रेम आहे समालोचकांवरती. सातत्याने चांगलं कर्तृत्व आपण पाहतोय. सध्या बिझी शेड्यूल आहे त्यांचा देखील परंतु नाईटच्या स्पर्धेमध्ये ते देखील असतील. मुरबाडला लगेचच नाईटची स्पर्धा. प्रथमेश ठाकूर देखील तिथे आमच्या समवेत असतील. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इथे मात्र सज्ज होतोय इनॅट नंबर 3 वरती ऋतिकला आपण पाहतो आणि इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. जंटलमॅन पुश. एक धावफलकावरती जोडली झाली आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 3 या आकड्यावरती चांगली स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय सुदाम काथोड मगर आणि स्वर्गीय सुशांत प्रकाश मगर हे भव्य दिव्य स्टँड आपण पाहतोय आणि नक्कीच हे भव्य दिव्य व्यासपीठ ब्रदर्स ट्रॉफीचं. हो, क्या बात आहे. स्विंग या नामे स्टॉट बॉल. कमालीची गोलंदाजी. पुढील दोन्ही संघाने टॉस साठी प्लीज या आणि ज्या संघाचं संघाने इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी नसेल त्या संघाला 2 बॉलची पेनल्टी असेल या गोष्टीची नोंद घ्या. त्या अनुषंगाने इनिंग ब्रेक ऑलरेडी संपलेले आहे. लगेचच दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये या षटकानंतर आपण लगेचच टॉस देखील करणार. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक भरदा वेगाने येतात मिडॉल मधून गेल्याने तत्पूर्वी ही एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडले जात आहे. असं वाटत होते की 32 धावांचं माफक असं लक्ष लगेचच या धावा धावफलकावरती जोडल्या जातील परंतु कमालीची गोलंदाज वैभव करतोय. वैभवने सुरुवात देखील
दमदार केली होती. 2 षटकार मारले होते. 15 धावा एकठवल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, परंतु तदनंतर जशी विकेट्स वैभवची गेली धावांचा आलेख पूर्णपणे मंदावला. हो, हा फटका देखील नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पाशा नक्कीच रडार मध्ये चेंडू येत नाही. हो हो, इथे मात्र नजरअटी, दुर्घटना घडली. सिंगलला लगेचच डबल मध्ये पराभव केला आणि इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि 2 धावेशामध्ये धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि धावा धावफलकावरती 6 धावा. टीम मदरशा आतमध्ये घोडसई. ॲज अ स्कोरर आमचे प्रथमेश ठाकूर आहेत आणि नक्कीच ऑल इन वन भूमिका. आणि आमचे डीजे मास्टर जेव्हा लंचला जातील तेव्हा डीजे ऑपरेटरची देखील ते भूमिका साकारतील, कारण की ऑल इन वन भूमिका. आणि या स्कोरबोर्ड आपण पाहतोय कौशल क्रिएशन भिवंडी, आमचे सुभाषजी धुमाळ कॉम्प्युटर कॉमेंटेटर म्हणून त्यांची सातत्याने ओळख आहे. आणि केंद्रीय मंत्री चषकामध्ये नक्कीच एक दिवस ते देखील आमच्या सोबत जॉईंट होते आणि स्कोरबोर्डची चर्चा देखील केली होती, कारण की सुंदर असं स्कोरबोर्ड आहे. आणि नक्कीच सातत्याने आपण बघा त्यांची देखील तितकीच मेहनत आहे, त्यांचं देखील आपण करूयात कौतुक. जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल समीर. येस, समीर गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय आणि येथून चांगला खेळ करावा लागेल. हो, क्या बात आहे, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक भरदा वेगाने आले. तत्पूर्वी इथे मात्र पुनश्च मिसफील्ड. या चुका सातत्याने पाहायला मिळतात. सागरजी भेरले यांना विनंती असेल की आपण या, आणि पुढील दोन्ही संघांच्या संगणकांना विनंती असेल की आपण टॉस साठी या. चला, इथे नाळिंबी संघाचे संगणक सज्ज असतील, आपण लगेचच इथे मात्र आई एकवीर आपटी आपल्या संघाचे संगणक लगेचच टॉस साठी या. मित्रांनो, स्पर्धा अतिशय भव्य दिव्य आपण पाहतोय. ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स चषक 20-25 6 दरारा. हो, इथे मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळाली. पहिलंच वर्ष आणि नक्कीच आमचे रिन्सी रेकॉर्डिंग स्टुडिओचे आणि या जे सभा मंडप ज्यांनी सजवले आमचे डीजे आकाश, त्यांना आम्ही विनंती करू की या स्पर्धेचे एक सॉन्ग ते लगेचच आपल्यापर्यंत पोहोचवतील शेवटच्या दिवसामध्ये. हो, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतो आणि क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले आणि क्या बात आहे, इथे मात्र 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आमचे डीजे सतीश देखील आहेत, कारण की सातत्याने ते देखील आपण पाहतोय आणि नेहमी चर्चेत राहिले. ते काल त्यांनी देखील गाजवला. आणि आमचे प्रथमेश ठाकूर देखील आज, कारण की ते देखील ऑर्केस्ट्रामध्ये आज सिंगर आहेत. दिस सोन्याचा उंगवला. केतन पाटील आणि टीम त्यांच्या सोबत नेहमीच असतात. आणि उद्या परिबीचचे सर्व आमचे भागेशजी मात्रे मळंगड विभागामध्ये नेहमीच त्यांचा दबदबा. आणि खऱ्या अर्थानं नक्कीच अनिकेत मी म्हणेल की ही स्पर्धेसाठी आपण देखील भाग घेऊन, कारण की एवढा बिझी शेड्यूल असतो या प्रत्येक कॉमेंटेटरचा, परंतु आपल्या स्पर्धेसाठी आवर्जून हे कॉमेंटेटर आपल्या शब्दाखाली तिथे सर्ज आहेत, कारण की तितकाच त्यांचा स्वभाव, तितकाच त्यांचा आवाज नेहमीच महाराष्ट्रभर आपण पाहत असतो. आणि आज पंचांची भूमिका देखील तितकीच कौतुक करावं लागेल, कारण की कल्याण, भिवंडी, डोंबिवली या विभागामध्ये सातत्याने चर्चेत असल्याने हे दोन्ही आमचे नामवंत पंच. हो, स्विंग या नामे स्टॉट बॉल. या षटकाच्या अखेरीस आपण लगेचच टॉस करणार आहोत. एकच चेंडू शिल्लक आहे, आपण टॉस देखील करणार आहोत. आणि की धुमाळ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हो, क्या बात आहे, कमालीचा या ठिकाणी मात्र स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू भरदा वेगाने सीमा रेषा पार. हाय तो धमाकेदार चौकार.
दोन षटकाचा खेळ संपन्न झाला. दोन षटकांच्या समाप्ती अखेरीस धावत संख्या धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल 17 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर. या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती एक चौकार आला, त्यानंतर 3 दुहेरी धावा आणि एक सिंगल, अशा प्रकारे 11 धावांचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. कोणत्या प्रकारची विकेट इथे मिळाली नाही. गोलंदाज समीरला ओ नंबर 3 तिसरं षटक आणि गोलंदाज वैभव पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये कंटिन्यू करेल. तीन ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल, तेव्हा मात्र आपण टॉस देखील कंप्लीट करणार आहोत. ऑन साइडला फटका चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे कॅच कंप्लीट केली आहे. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. होम ग्राउंड वरती कुठेतरी परफॉर्मन्स आज डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं गोडसाई संघाचा दुसरा विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. चेंडूचा खेळशिल्लक आणि या मैदानाच्या आतमध्ये 17 चेंडू मध्ये बॅटिंग करताना गोडसे टीमला गरज होती 15 धावांची. 17-15चे इक्वेशन. काय सांगाल विश्वास सर, या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती वैभवने ते विकेट संपादित केली आहे. 17 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. त्या अनुषंगाने इथे मात्र काही घडू शकेल, कारण की क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम. आपण नेहमीच पाहत असतो, कारण की 6 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर एकही धाव कधी कधी बनत नाहीये. आणि विचार केला तर एका चेंडूमध्ये 6 धावा देखील बनताना आपण पाहिलात. आणि नक्कीच केंद्रीय मंत्री चषकाशी नक्कीच जी माश होती सुपर ओव्हरची, आगासन विपक्ष टेंबिवली नक्कीच 3 चेंडूमध्ये 19 बनवायच्या होत्या. 3 चेंडूवरती 3 षटकार मारले होते. सामना नक्कीच टाय झाला आणि सुपर ओव्हर मध्ये ती मॅच गेली होती. नक्कीच आज कॉमेंटेटर ती स्पर्धा मी देखील कव्हर केली. नक्कीच आश्चर्यचकित करणारी फटकेबाजी आगासन संघाची राहिली होती, परंतु दोन्ही संघ त्या स्पर्धेतून बाहेर झाले. आणि नक्कीच नवीन चेहरे, नवीन चॅम्पियन संघ आपण पाहिला नाही. इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. नानकर चॅम्पियन संघ संडेला आपण या स्पर्धेमध्ये ते देखील असतील. यस, इथे मात्र हा दणदणीत खणखणीत चौकार, हास्यमय वातावरण आहे डगआउट मध्ये आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. कारण की 12th मॅन होते की 13 मॅन होते ते देखील माहित नाही. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या, 17 झाल्या, 15 पाहिजेत. बरं ठीक आहे, तेच तर पाहिजेत. आम्ही देखील कुठे काय वेगळं म्हणतोय. अशा घटना होत असतात, कारण की आपण पाहतोय या ग्रामीण नक्कीच विभागामध्ये या स्पर्धा असतात आणि नाविन्यपूर्ण संघ असतात. त्यावेळेस मात्र प्रेक्षक देखील त्यांचे तितकेच हौशी नवशी असतात. या अशा घटना घडणं देखील गरजेचं आहे. प्रथमेश, थोडासा अचिव्हमेंट आपल्याला पाहायला मिळतोय. हो, इथे मात्र नक्कीच इथे मात्र पाहावं लागेल काय घडलं. लेगबाशी एकदा धावफलकावरती जोडली जाईल. एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती, आपण पाहिलं तर 1800 रुपयाचा काहीतरी तो हिशोब लागत नव्हता त्या लेडीला. 1500 आणि 300, 1800 नाही तर तिथे मात्र वेगळं समीकरण होतं. ती व्हिडिओ देखील आपण नेहमीच पाहिली असेल, इन्स्टाला असेल, व्हॉट्सअपला असेल, तशा पद्धतीची घटना होती. अशा घटना घडत असतात ज्यावेळेस नक्कीच अशा घटना माझ्या रिलेटेड देखील प्रथमेश घडल्या. ज्यावेळेस मी माझ्या नक्कीच जे सलून मध्ये कारागीर असतात त्यांना पेमेंट करत असतो, त्यावेळेस ते सांगतात की सर ऐसा नाही वैसा हुआ है जी. अरे क्या हुआ है जी. वाईड आला दरम्यान. कला आपल्याकडे, कला आहे नाही. नक्कीच बोलणं गरजेचं आहे. स्वतःच्या कामाबद्दल, स्वतःच्या नक्कीच कारकिर्दीबद्दल बोलणं गरजेचं आहे.
कारण की मेहनत प्रत्येकाची असते आणि ही मेहनत आपण पंचांची पाहतो. अशा रगरगत्या उन्हामध्ये हे कार्य आपल्याला नक्कीच होऊ शकणार नाही प्रथमेश. आणि आज पंच ते देखील कॉमेंटेटर करू शकणार नाही. प्रत्येकाची कला आणि ती कला देवाने प्रत्येकाला केली, परंतु कलेला नक्कीच तिथे मात्र सन्मान देणं देखील गरजेचं आहे. आम्ही भरपूर असे कॉमेंटेटर असतील, पंच पाहिलेत, क्रिकेटर पाहिलेत की ज्यांना गर्व झाला, गर्वाचे घर नेहमी खाली असं आपण म्हणत असतो. आणि दरम्यान वाईटचा इशारा, पंच देखील स्माईल आहेत कारण की आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये बऱ्याच चर्चा होत आहेत. कारण की आज प्रथमेश ठाकूर भरपूर महिन्यांनी आमच्या समवेत जोडल्यात. मुरबाड मध्ये सातत्याने आम्ही असलो की या चर्चा होत असतात. चर्चेनं उधाण आला. राजू ॲज अ बॅटर आहेत आणि राजूने जर 2 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. मयूर मगर यांच्याकडून कॅश प्राइज जाऊ ना. आणि गोडसे संघ जिंकला तर समालोचकांना 1000 आणि पंचांना देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे मात्र डॉट शेडवर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या दाखल 28 आणि जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 4 धावेंची आवश्यकता. मधाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आणि बऱ्याच वेळानंतर देऊयात आमच्या डीजे मास्टरला संधी. ऐकूयात डीजे सतीश यांच्या माध्यमातून एक माफी असावी कारण की आपला टॉस झाला नाही. झाला दोन्ही संघाचे संघटक आपण आणि आपण करूया दोन्ही संघादरम्यान टॉस. कोण असेल टॉस का बॉस? चला आपण लगेचच या. ओपिनियन आम्ही घेणार नाहीत कारण की मॅच देखील ऑन आहे. घाबरू नका. काही नौके कॅप्टन्स असतात घाबरतात आणि कधी कधी असं घडतो प्रथमेश, कॅप्टन स्वतः येतात, टॉस जिंकतात आणि डिसिजन कळवत नाही. विचारतो टीमला असं सांगतात. कॅप्टन कशासाठी? फक्त टॉस साठी. एक लक फॅक्टर असतो. त्या अनुषंगाने सागरला आपण पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट नाळिंबी संघाचे संघनायक सुसज्ज असं कॉइन स्पिन केला आणि की धुमाळ्याने टॉस जिंकला. आपली संघाने निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. यस क्षेत्ररक्षण जो नॅचरल कॉल आहे. आय थिंक सो प्रथमेश ठाकूर यांची रील्स देखील आली होती याच्यावरती. नॅचरल कॉल का असावा? कारण की प्रत्येक संघ जिंकल्यानंतर नेहमी क्षेत्ररक्षण स्वीकारत असतो आणि मला तर असं वाटतं की 11 खेळाडू ज्यावेळेस प्रथमतः मैदानाच्या आतमध्ये उतरतात एखाद्या मैदानाचा आणि नक्कीच त्या वातावरणाचा अनुकूल परिचय त्यांना होत असतो. त्या अनुषंगाने प्रथमतः ते क्षेत्ररक्षण स्वीकारत असतात. थोडीशी लेन बॉडीची चेस आणि चेसिंग करण्यासाठी देखील सातत्याने आपण पाहत असतो. थोडंसं सोपं जात असतो. परंतु नक्कीच कधी कधी आपण पाहतोय की वातावरण देखील आणि क्रीडांगणाच्या मर्यादा देखील असतात. त्या अनुषंगाने आपण आज देखील पाहिलं ज्या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले त्याने चेस देखील केल्या धावा. परंतु मागील स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 106 धावा या क्रीडांगणावरती झाल्या होत्या कारण की 6 झेल सोडले होते फलंदाजांनी. 65 धावा संघर्ष केळणी या संघाने लावल्या होत्या आणि अगेन्स्ट टीम रुंदे. जर हा आवाज रुंदे संघाने जर ऐकला तर पुनश्च कॉल येईल अजिंक्य अंशी चौधरी यांचा. कारण की सातत्याने ते म्हणत असतात की चर्चा करू नका, परंतु चर्चा करण्यासारखी बाबा 106 धावा टेनिस क्रिकेटमध्ये 5 षटकामध्ये होणं तितकं कमी आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित या गोष्टी फार कमी वेळा घडत असतात. सागर गायकवाड याने देखील शतक नक्की 100 धावा ठोकल्या होत्या. त्याचबरोबर विचार केला तर हरेश केणे असेल आणि सामना जिंकला. यस सामना देखील जिंकला. चर्चा समाप्त होण्याच्या आधी सामना संपला कारण की फक्त 32 धावा बनवायच्यात आणि या मॅचचा हिरो नो डाऊट अबाउट ज्याने तब्बल मैदान षटक विकेट्स देखील आपण पाहिलं तर घेतला आणि तब्बल विकेट्स घेतल्या 3 आणि ऋतिकने धावा देखील बनवल्या 11 आणि ऋतिक ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला ऋतिक आपण लगेचच या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण ऋतिक